नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आम्ही आज आहोत कोल्हापूरच्या विमानतळावर आणि ही आमची कोल्हापूरच्या एअरपोर्टवर येण्याची आमची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे थोडी एक्साइटमेंट होती की विमानतळ कसा असणार आहे, कारण आपल्या कोल्हापूरचा आहे तर तेवढा तो अभिमान असतोच आपल्याला, नाही का? आपल्या ठिकाणी जर कुठलं एअरपोर्ट असेल तर ती उत्सुकता होती की कसा असणार आहे, आतून कसा असणार आहे. तर आत गेल्या आज बहुतेक यात्री दिवस होता. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला असे ओवाळून टिका लावून आत पाठवत होते. तिथल्या लेडीज होत्या त्या. तर आत आल्या खूप भारी वाटलं, कारण विमानतळ आतून छोटंसं जरी असलं तर खूप छान आहे, सुंदर आहे, स्वच्छ आहे. सगळे नियम व्यवस्थित पाळले जातात आणि लोक नियम पाळतायत का नाही त्याची पण खात्री तिथले जे कामगार आहेत ते व्यवस्थित चेक करतायत. आणि हे असे फोटो बघून तर अजून छान वाटलं, ऊर भरून आला की आपले ऐतिहासिक जे फोटो आहेत, कोल्हापुरातल्या काही प्रसिद्ध ठिकाण आहेत त्यांचे पण असे फोटो लावले होते. इथं हे पण काहीतरी जुन्या आठवणी म्हणून फोटो लावलेत, पण मला हे नेमके कोण आहेत मी सॉरी आता सांगू शकत नाही. तर आमची फ्लाईट आहे 12:30ची आणि 10:30च्या दरम्यान इथं बॅग चेकिंग सुरू केलं होतं. तर आम्ही बॅग चेकिंग करून घेतलं आणि मी चाललो आहे हैदराबादला. आणि सिक्युरिटी चेकिंग करून आत आल्यानंतर हे दृश्य बघितलं आणि काय वाटलं तुम्हाला काय सांगू, इतकं भारी वाटलं हे सगळं बघून. आणि त्याचबरोबर आपली कोल्हापूरची शान म्हणजे आपले कोल्हापुरी चप्पल. तर जोड्यांचं इथं असं छान छोटंसं दुकान त्यांनी सजवलं होतं. इथे आतमध्येच विमानतळाची, कोल्हापूरच्या विमानतळाची अशी छोटीशी प्रतिकृती पण त्यांनी केली होती. त्याचबरोबर आज आम्हाला आत आल्यावर कळलं की मोदी साहेबांचा वाढदिवस आहे. तर त्यानिमित्त इथं लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होत्या. त्यासाठी हे सगळे विषय होते आणि गौरी एकटीच होती, कारण लहान मुले बाकी एवढी कोण नव्हते. तर गौरीने विषय निवडला होता से नो टू प्लॅस्टिक. तर गौरीला जमेल तसं तिनं हे चित्र काढलं होतं आणि त्यासाठी तिला बक्षीस पण मिळालं. तर बक्षीस म्हणून गौरीला एक छानसं पुस्तक त्यांनी भेट दिलंय. आता वेळ आहे बोर्डिंगची. तर विमानापर्यंत जाण्यासाठी बस होती, तर बसमध्ये बसलोय आणि मुलांची एक्साइटमेंट तर काही वेगळीच होती. आणि आम्ही हैदराबादला का चाललो हे मी सांगायला विसरलेच. तर आमचा विजा इंटरव्ह्यू, US विजा इंटरव्ह्यूची अपॉइंटमेंट आम्हाला हैदराबादला मिळाली, मुंबईला नाही मिळाली. आणि त्यासाठी आम्ही 2 दिवसासाठी हैदराबादला चाललोय. हा आमचा पहिलाच अनुभव आहे हैदराबादला जाण्यासाठी. तर आम्ही आता बसतोय विमानात आणि डोमेस्टिक फ्लाईट असल्यामुळं, कमी वेळाची फ्लाईट असल्यामुळं विमान थोडंसं छोटं आहे, सीटा पण छोट्या आहेत आणि हा प्रवास आमचा फक्त 1 तास 10 मिनिटांचा आहे. आणि विमान आमचं सुरू झालं आहे आणि वरतून कोल्हापूर बघा किती छान दिसते. आणि आता आम्ही दक्षिण भारतात पोहोचतोय आणि ही नदी बघून वाटलं की केवढा पाऊस पडलाय काय माहीत, कारण नदीला पूरच होता. आता आहोत आम्ही राजीव गांधी एअरपोर्टवर. तिथून आम्ही उबर बुक केली आणि आता आम्ही पोहोचतोय आमच्या हॉटेलवर. हॉटेलचं नाव आहे सिएस्टा आणि खालीच रेस्टॉरंट होतं. नवीन जागा आहे आणि मुलांना घेऊन जास्त फिरायला लागू नये म्हणून आम्ही हॉटेल असंच निवडले की सगळं एकाच ठिकाणी मिळेल. आणि हैदराबादमध्ये आल्या छान पावसानं स्वागत केले, जोरदार स्वागत केले. पुन्हा भेटूच नवीन अशा छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.